आज मी गेलेले 246 वर्षापासून चालत आलेला तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव पाहायला। नमस्कार, मी तेजा। तर आज आम्ही निघालोय तासगावच्या रथोत्सवला। मी तर खूप जास्त एक्साइटेड होते, कारण मी तब्बल 10 वर्षानंतर हा रथोत्सव बघायला गेलेले। गेले भैयाने इथे महाकालचा टॅटू काढला आणि त्याचं बघून मी पण काढला। त्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिराजवळ, पण आज मंदिरात पाऊल ठेवायला पण जागा नव्हती, त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं। मंदिरासमोर बाप्पाचा हा भव्य दिव्य रथ सज्ज होता आणि त्याच्या समोरच लेझिम व ढोल पथके सुंदर सादरीकरण करत होते। इथं मला माझी बालमैत्रीण भेटली, तिच्यासोबत आम्ही एका बिल्डिंगवर चढलो, तेव्हा कुठे आम्हाला खरा नजारा दिसू लागला। तर हा होता 246वा ऐतिहासिक रथोत्सव सोहळा, ज्याची स्थापना 1779 मध्ये झाली होती आणि तेव्हापासून सर्व तासगावकर दरवर्षी हा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा करतात, ज्याला लाखो लोकांची गर्दी असते। तर हा 1.5 दिवसाचा गणपती असतो व गणपती बसलेल्या दुसऱ्या दिवशी दुपारी बाप्पाला रथात बसून मिरवणुकीसाठी नेतात आणि हा रथ ढकलायला जवळपास 100 पेक्षा जास्त लोक असतात। गर्दी एवढी होती की मला बिल्डिंग वरून पण काही दिसत नव्हतं। तेवढ्यात एक क्राऊड दिसला, तर इकडे रोहित दादांची एंट्री झाली होती आणि त्यांना काय पब्लिकचं प्रेम मिळत होतं राव। इकडे या हत्तीला बघून मला तर एकदम माधुरी हत्तीचीच आठवण झाली। एवढी गर्दी असताना आपल्याला कोण ओळखते म्हटलं, पण आपल्या फॉलोअर्सनी मला इथं पण ओळखलं। त्यांच्यासोबत मस्त मस्त फोटो वगैरे काढले। त्यानंतर आम्ही ज्यूस पिला आणि ब्रेक डान्स मध्ये बसले, ज्याच्यात मी तर पूर्ण मंजुलिका झालेले आणि बाहेर गेल्यावर जवळपास 2 तास कोमातच होते। इतका डेंजर तो एक्सपिरियन्स होता। त्यानंतर भेळ खाल्ली, ज्याची टेस्ट अजिबात चांगली नव्हती, म्हणून त्यावर स्प्रिंग पोटॅटो खाल्लं। तर भैयाला हे कंदमूळ दिसलं, ते घेतलं आणि आम्ही परत निघालो। तर तासगावच्या या रथोत्सवाला कोण कोण आलं होतं कमेंट नक्की करा।